सध्या मुंबईसह पुण्यासह राज्यभरामध्ये आता बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पाहूयात. दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सध्या चिंचपोकळीच्या पुलाजवळ दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय. अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी झालेली ही अलोट गर्दी आहे. खरं तर गेल्या 10 दिवसांपासून आपल्या लाडक्या बाप्पांची आपण मनोभावे आराधना करत असतो, पूजा करत असतो आणि आज आपल्या बाप्पाला अखेर जड अंतकरणानं निरोप द्यावा लागतो. मात्र पुढच्या वर्षी लवकर या अशी देखील आशावाद हा गणेश भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. बुद्धीची आणि समृद्धीची देवता म्हणजे गणपती. कुठल्याही पूजेमध्ये ज्याला आद्यस्थान आहे अशा बाप्पाची विविध रूपं आपण पाहतो आणि अखेर आज बाप्पाला निरोप देण्याचा दिवस असतो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी झालेली गणेश भक्तांची, गणेश भाविकांची ही अलोट गर्दी आपण पाहतो आहे. सध्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सध्या चिंचपोकळीच्या पुलाजवळ दाखल झाल्याची ही दृश्य आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातो आहे. विसर्जनासाठी झालेली ही दृश्य आपण एकीकडे पाहतोय की लालबागचा राजा चिंचपोकळीच्या पुलाजवळ दाखल झालाय, तर दुसरीकडे गिरगाव चौपाटीवरची दृश्य आपण पाहतोय की घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी देखील अनेक लोक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी गिरगाव चौपाटीवर खरं तर मुंबईकर हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमत असतात आणि त्याचबरोबर घरगुती बाप्पांसह सार्वजनिक गणेशोत्सवात सार्वजनिक जे गणेश मंडळ असतात त्यांच्या बाप्पांचं देखील या ठिकाणी विसर्जन केलं जातं. त्यामुळं गिरगाव चौपाटीवर देखील दरवर्षीप्रमाणे परंपरेप्रमाणे यावर्षी देखील झालेली ही सगळी गर्दी आपण पाहतोय आणि अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये आता बाप्पाला निरोप दिला जातो आहे.